वेलकम टू द चॅनल. सो आज आपण इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, पित्त प्रकृती. तर पित्त प्रकृतीचे व्यक्ती हे कसे असतात, त्यांची लक्षणे पाहून आपण पित्त प्रकृतीची व्यक्ती आहेत म्हणून आपल्याला समजते. तर यामध्ये आपण पित्त प्रकृती व्यक्तींचे गुणानुसार समजू शकतो. नंतर आपण त्यांचे शरीर रचनात्मक, शरीर क्रियात्मकनुसार पाहू शकतो. मानसिक, मग नंतर शेवटला अनुकत्व, ते आपण पाहूया. तर चला आपण सुरू करूया. पित्तम उष्णम पित्तम द्रवम विक्रम अम्लम कटुकच्छ डायसा भवंती शरक विमानस्थान 8. तर यामध्ये पित्त प्रकृती व्यक्तींचे गुण कोणते सांगितले. पित्त हे उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र, अम्ल, कटुरसात्मक असून पित्ताच्या या गुणांच्या व्यक्तीच्या शरीर आणि मानस भावांवरती खालीलप्रमाणे प्रभाव पडतो. तर पित्ताचे हे उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्र, अम्ल, कटुरसात्मक हे त्यांच्या गुणानुसार त्यांचे शरीर आणि मानसिक खालीलप्रमाणे प्रभाव सांगितले. ठीक आहे. तर उष्ण गुणामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण वातावरण व उष्ण पदार्थ सहन होत नाही. सेकंड पॉइंट, मुख त्यांचे उष्ण असते. थर्ड पॉइंट, सुकुमार्य असतात, गौर वर्ण असतात. म्हणजे वर्ण कसा आहे, गौर वर्ण. शरीरावरती चट्टे, काळे डाग, टिवे अधिक प्रमाणात असतात. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण गुणामुळे तहान व भूक फार लागते. शरीरावरती अकाली सुरकुत्या पडतात. सुरकुत्या म्हणजे रिंकल्स. केस लवकर पिकतात. केस लवकर पिकतात म्हणजे लवकर पांढरे होतात. केस अधिक गळल्यामुळे अकाली टक्कल पडते. यांच्या डोक्यावरील केस, दाढी मिशेचे केस, लोम हे सगळे कसं असते, मृदू, अल्प पिंगट वर्णाचे असतात. त्यांचे केस हे मृदू असते, कमी प्रमाणात असतात आणि पिंगट वर्णाचे असतात. तर पित्त प्रकृतीची व्यक्ती हा झाला उष्ण गुणामुळे. आता तीक्ष्ण गुणामुळे पाहूया. की अत्यंत शूर, तीक्ष्ण गाठराग्नी असणारी, वारंवार आहार सेवन करणारी, कष्ट सहन न करू शकणारी. द्रव गुणामुळे पाहूया तिसरा, त्यांचे सांधे, मांसपेशी शिथिल व मृदू असतात. त्यांना घाम अधिक येतो द्रव गुणामुळे. मग पुरुष आणि मूत्र प्रवृत्ती अधिक प्रमाणात होते. विस्र गुणामुळे कक्षा, मुख, शीर संपूर्ण शरीरात कसं दुर्गंध असतो. आता शेवटचा कटू आणि अम्ल रसात्मकमुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती वीर्याचे प्रमाण, त्यांची मैथुन शक्ती कशी असते, अल्प असते. आपत्य देखील कमी असते. तर उपरोक्त गुणांच्या संयोगामुळे पित्त प्रकृतीची व्यक्ती ही प्राय मध्यम बलाची, मध्यम आयुची, ज्ञान व विज्ञान, साधन सामग्री, संपत्ती ही मध्यम प्रमाणात असते. ठीक आहे. हे झाले त्यांचे गुणानुसार. आता आपण पाहूया की शरीर रचनात्मक नुसार आणि शरीर क्रियात्मक नुसार लक्षणे पाहूया. आता